की या ठिकाणी चोरी वगैरे किंवा डाका वगैरे अशा काही घटना घडलेल्या आहेत। याच ठिकाणी वर्षाला त्याला सैराटची ऑफर मिळालेली। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विजय। मी आलतो माझ्या गावामध्ये, जे की करमाळा आणि जेऊरच्या मध्ये एक कुंभेज फाटा आहे, तिथून आतमध्ये 10 किलोमीटर अंतरावरती आहे। आता परत मी रिटर्न पुण्याला चाललो आहे, पण मला गाडी काही मिळालेली नाही आहे। जवळपास 1 किलोमीटर अंतर झालं, नुसता चालतो आहे। आणि ह्या गावामध्ये बहुतेक सर्वच गावांमध्ये वाहतुकीचा प्रॉब्लेमच आहे। एस टी जे आहे फेऱ्या जास्त करत नसतात, जवळपास 2 ते 3 तासानंतर एक फेरी असते, ती पण वाशिंबे परत मांजरगाव वगैरे आणि पारेवाडी या ठिकाणावरून गाडी जाते। पण उमरडवरून असं पोपळज मार्गे जेऊरला जायला गाडी नाही आहे। जे गाडी भेटेल त्या गाडीने जावं लागतं। बघूया आपल्या नशिबामध्ये नुसतं चालणं लिहिलं आहे। जेऊरविषयी काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला तरी वाटत नाही आहे, कारण की सैराट मूवीमुळे एक गाव एवढं महाराष्ट्राच्या नकाशावर जी कीर्ती गेलेली आहे, कारण की त्यात एक कारण म्हणजे सैराट। आणि हे असं जेऊर स्टेशन आहे, याच ठिकाणी वर्षाला त्याला सैराटची ऑफर मिळालेली। यार कुणाचं नशीब कधी चमकेल काय सांगता येत नाही। बाकीच्या गोष्टी तर मी क्लिअर केलेल्या आहेत, तिथून जेऊरपर्यंत। आता इथून पुढचा आपला प्रवास होणार आहे पुण्यापर्यंत। बघूया कसा होता आपला प्रवास। अपेक्षा केली त्याच्यापेक्षा खूपच रिकामी गाडी आहे। काल जेव्हा आलतो तेव्हा एकदम अशी खचाखच भरलेली होती गाडी। Warriors around, don't get caught in the mosh pit. Fuel to the fire, ain't nobody can stop it. Trouble in my city, but you know I'm across it. Got a 40 on my hip and I'm liable to spark it. Throw down these hits, my click is indivisible. I aim, you duck, I squeeze, now you invisible. I'm not afraid of getting physical. All these different chemicals are fogging up my visuals. Bloods on my hands, got slugs on my... आणि हे जेऊर नंतरचं दुसरं स्टेशन वाशिंबे। काल रात्री ह्याच ठिकाणी उतरवलं, कारण की इथून एकच एस टी आहे। तुम्हाला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जेऊरला जाण्यासाठी उमरडवरनं गाडी नाही आहे आणि जेऊरवरनं उमरडसाठी सुद्धा गाडी नाही आहे। त्यामुळे ह्या स्टेशनला उतरून सकाळी 7 वाजता मला गाडी असते उमरडला। Warriors around, don't get caught in the mosh pit. Fuel to the fire, ain't nobody can stop it. Trouble in my city, but you know I'm across it. Got a 40 on my hip and I'm liable to spark it. Throw down these hits, my click is indivisible. I aim, you duck, I squeeze, now you invisible. आता आपण आलेलो आहोत पारेवाडीमध्ये। पारेवाडीचं असं सांगितलं जातं की ह्या ठिकाणी ज्या आधी गाड्या थांबायच्या पॅसेंजर वगैरे किंवा एक्सप्रेस गाड्या म्हणजे क्रॉसिंग असायची, तेव्हा काही घटना अशा घडलेल्या आहेत की या ठिकाणी चोरी वगैरे किंवा डाका वगैरे अशा काही घटना घडलेल्या आहेत। पण जेव्हापासून मी प्रवास करतो आहे म्हणजे गावाला येणं जाणं वगैरे होतं, पण माझ्या निदर्शनास अशी कोणतीही घटना किंवा गोष्ट घडलेली नाही आहे। त्यामुळे मला तर काय नक्की माहीत नाही, फक्त मी ही अशी दंतकथा ऐकलेली, बस एवढंच आहे ह्या पारेवाडी स्टेशनविषयी।
ही बघा जवळपास 1 तास होत आला, अजून इथंच आहे. आत्ता एक गाडी क्रॉसिंग करून गेली, आणखीन एक गाडी क्रॉसिंग होते, म्हणजे एक मालगाडी पण गेली. विचार करा की पॅसेंजर गाडीपेक्षा मालगाडीला जास्त किंमत आहे. आणि इकडून पण एक गाडी येते. चला, गेली गाडी क्रॉसिंग झाली. आता आपली निघायची वेळ झाली, नाहीतर आपल्याला इथंच राहावं लागेल. आणि आत्ता पुढे म्हणजे पारेवाडी आता क्रॉस करून आपण जाणार जिंतीला. जिंतीला जाण्या अगोदर आपल्याला जो डॅम लागतो तो ब्रिज आपल्याला पाहायला भेटेल. ते पाणी पाहायला भेटेल की ह्या वर्षी पाण्याची पातळी किती वाढलेली आहे. कारण रात्री तर काय पाहायला भेटलं नाही, आता नक्कीच पाहायला भेटेल. आपण आलेलो आहोत भिगवणला. थंडीच्या दिवसामध्ये फ्लेमिंगो पक्षी हे जे आहेत ते वास्तव्यासाठी येत असतात. जवळपास म्हणजे डिक्सळ भाग असेल किंवा भिगवण या ठिकाणी हे पक्षी स्थलांतर होऊन येत असतात की ते मासे खूप छान मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा चिलापी हा मासा इथे खूप प्रसिद्ध आहे. तर या भिगवणचं वैशिष्ट्य पुण्यापासून जवळपास 100 किलोमीटर अंतराच्या वरती आहे आणि सोलापूरपासून जवळपास 150 किलोमीटर आहे. तर आता आपण आलो आहोत दौंडमध्ये. बराच वेळ झालं, गाडी अजून दौंडलाच आहे. एक गाडी याच्या अगोदर जाते बारामती. बहुतेक त्या गाडीमध्ये चढून गेलं असं तर बरं झालं असतं असं वाटायला लागले. कारण की काल रात्रीसुद्धा आराम अजिबात नव्हता. कारण काल रात्री गाडीला एवढी गर्दी होती की जागाच नव्हती अजिबात. आणि मला सीट भेटली पण पूर्ण ताटून गेलो. पाय एकदम असे आखडल्यासारखे झाले आणि झोप पण आणि कसलीच झोप नाही. त्याच्यामुळं थोडासा आता थकवाल्यासारखं झालं, बाकी दुसरं काही नाही आहे. बस एवढंच आहे. आणि इथून जवळपास आपल्याला पुण्याला जायला लागणार आहे 1 ते 1.5 तास किंवा जास्त 2 तास तरी लागतील साधारणतः, असं माझं मत आहे. बघूया आता किती वाजता आपण पुण्यामध्ये पोचतोय. कारण की सूर्य तर केव्हाच असताच चाललेला आहे आणि माझे पण डोळे आता असताच चालू लागलेले आहेत. झोपलो ते डायरेक्ट रुळेपाशी उठलो. आपण आता ब्लॉग हा इथं संपवत आहे, कारण की मला वाटते अजून थोडा जास्त वेळ लागणार आहे आपल्याला स्टेशनला पोचायला आणि मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन होत आली. त्यामुळे आपण हा ब्लॉग इथे संपत आहोत आणि भेटूया पुढच्या आणखी एका नवीन अशा मजेदार प्रवासामध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर. कारण थकवा एवढा आला आहे, कालपासून माझी झोप व्यवस्थित झाली नाही, त्यामुळे मी घरी जाऊन डायरेक्ट पडी घेणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. Warriors around, don't get caught in the mosh pit. Fuel to the fire, ain't nobody can stop it. Trouble in my city.